नमस्कार, डिजिटल गाईड 365 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आलेला आहे आम्ही अखिल कन्नड साहित्य संमेलन जे बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे। गुरुपतप्पा नागमरपळी डॉक्टर गुरुपतप्पा नागमरपळी फंक्शन हॉल या ठिकाणी। तर या ठिकाणी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तुम्ही बघू शकता माननीय शासक प्रभू चव्हाण आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मनमत डोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे कन्नड साहित्य संमेलन या ठिकाणी साजरा होत आहे। तर आज आपण बघूया या साहित्य संमेलनामध्ये विविध विद्यार्थ्यांनी येऊन या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे। तर ही रांगोळी कशा पद्धतीची आहे, कशी आहे बघूया। चला मी दाखवतो तुम्हाला या कार्यक्रमामध्ये काय काय आहे। तर या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आहे, तर रांगोळी स्पर्धेची झलक आपण पाहूया। तर या ठिकाणी वेगवेगळे खूपच सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या कलरमध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि बघितल्याच्या नंतर माणसाचं मन मोहून जाईल अशा रांगोळ्या आहेत। आणि पर्यावरण रक्षणाचेही या ठिकाणी मेसेज देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या देवी देवतांचे सुद्धा चित्र रांगोळ्याच्या मध्यभागी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे। त्याचबरोबर कर्नाटकाच्या नकाशाला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे। या कन्नड साहित्य संमेलनामध्ये जवळजवळ 7वी 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी आणि बरेच चिमुकले या ठिकाणी उपस्थित झाले होते। तर या ठिकाणी रांगोळ्या काढत असताना जे 6वी 7वी 8वीचे राम मंदिराचं चित्र या ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे। जगज्योती महात्मा बसवेश्वराचं चित्र आपण पाहताय। त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुंदर अशी कलाकुसर करणारी जे मूर्ती साकारण्यात आलेली आहे जे रांगोळीमध्ये, आणि बघितल्याच्या नंतर मन मोहून जाईल अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रांगोळ्या तुम्ही पुढे पाहताय। आणि बघितल्याच्या नंतर खरंच या ठिकाणी कर्नाटक माता या ठिकाणी हातामध्ये झेंडा घेऊन या ठिकाणी तुम्ही खूपच सुंदर, खरंच लहान लहान लेकरं हातानं काढलेले हे 8वी 9वी 10वीचे विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत। काही यामध्ये 11वी 12वीचे विद्यार्थीसुद्धा भाग घेतलेले आहेत। तर या मोराचे चित्र तुम्ही पाहू शकता। हे 7वं जे कन्नड साहित्य संमेलन होत आहे, यामध्ये वेगवेगळे मन मोहून जाईल अशा रांगोळ्या, हे खूपच मोर 2 मोर बसलेत फांदीवर या संमेलनामध्ये। ही तर रांगोळी सर्वांचं मन मोहून घेत होती आणि खूपच सुंदर वेगवेगळे चित्र रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी काढलेलं तुम्ही पाहू शकता। विद्यार्थ्यांनी खूपच मेहनत केलेली आहे आणि तुम्ही पाहत आहात तर आणखी एक मेहनत करा तुम्ही पण। आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण असेच वेगवेगळे एज्युकेशनल विद्यार्थ्यांना आवडणारे आणि शालेय कार्यक्रमाचे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही या यूट्यूबवर टाकत असतो। त्याचबरोबर येथे तुम्ही पाहू शकता माणसाचं मन प्रसन्न करणाऱ्या अतिसुंदर रांगोळ्या 2-2 अडीच तास वेळ घालून, कुणी 1-1.5 तासामध्ये, कुणी 2 तासामध्ये हे रांगोळ्या या ठिकाणी काढलेल्या आहेत। जे 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे वेगवेगळे विद्यार्थी या ठिकाणी, खरंच हे जे चित्र काढणारे आहेत हे 12वीचे विद्यार्थी आहेत आणि माणसाचं मन मोहून जाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या 7व्या कन्नड साहित्य संमेलनामध्ये वाघावर बसलेलं चित्र देवीचं, त्याचबरोबर पुढे सुंदर अशी रांगोळी काढून त्यामध्ये कन्नड हा शब्द लिहिलेला आहे व बघितल्याच्या नंतर माणसाचं मन मोहून जाईल अशा पद्धतीच्या ह्या रांगोळ्या होत्या। 100 बडकर 1, 51 चढ 1 अशा वेगवेगळ्या रांगोळ्या हे चिमुकले किती मेहनत करून काढत आहेत। सर्वात प्रथम येथे गाईड करत आहेत शिक्षक, दुरून पण या ठिकाणी पूर्ण तुम्ही पाहू शकता विद्यार्थी।